महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई केली आहे। या डॉक्टरांचे दवाखाने सील करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती। त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली। यामध्ये 18 डॉक्टर दवाखाने चालवत असल्याचं आढळून आलं। या प्रदीप कचवानी, संदीप कचवानी, जयदीप कचवानी, रामदास भोईर, JL सचदेव, JP मिश्रा, अनिल निकालजे, डॉक्टर कुमावत, सुनील पाटील, दीपक सजनानी, अशोक भाटिया, डॉक्टर सिंग, डॉक्टर गुप्ता, डॉक्टर निलेश दुतोडे, डॉक्टर बल्लू, प्रमिला मुलचंदानी या प्रॅक्टिस करताना आढळलेल्या 18 डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत त्यांचे दवाखाने सील करण्यात आले आहेत। पण महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच हे डॉक्टर पुन्हा दवाखाने सुरू करत असल्याचं आढळलं असून पोलिसांकडून त्यांच्यावर वचक ठेवणं गरजेचं आहे। परंतु पोलीस या बाबतीत योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी केला आहे। मेरे पास 26 डॉक्टर्स की लिस्ट आई थी कलेक्टर ऑफिस से कि ये डॉक्टर बोगस है, तो आज मैंने वो कमिश्नर मैडम के मार्गदर्शन से कंप्लीट कर ली है। 18 डॉक्टर के ऊपर मैंने कार्रवाई की है, FIR किया है, और 4 डॉक्टर जो है नॉट फाउंड है वो वहाँ पे क्लोज है, तो वहाँ पे जाके मैंने पंचनामा किया है। 3 डॉक्टर रजिस्टर है एंड 1 डॉक्टर जो है KDMC के अंडर है, जो उन KDMC वालों ने भी कार्रवाई की है, FIR दर्ज की है। हम जाते हैं, सील करवा के आते हैं, बाद में वो डॉक्टर दोबारा बैठ जाते हैं चालू करके। तो पुलिस का बिल्कुल भी कोऑपरेशन नहीं है, वो बिल्कुल भी, हालांकि GR है मेरे पास कि मेरा जो काम है FIR तक है, बाकी उनका सील कराना उसका ही काम है, लेकिन बिल्कुल भी कोऑपरेशन नहीं होता है वो चीज़ में। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।